मध्ये आमच्या समेत लाभलेत आजच्या तिसऱ्या दिवसाच्या या मॅच मध्ये विशाल वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच पाहतोय. वरोसे यांच्या विपक्षामध्ये सुरेश 11 पोसुरी. अगदी चांगली मॅच ऑन झाली आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल आणि गोलंदाज मार्क वरती गोलंदाज मार्गस्थ झाले गोलंदाजी करण्यासाठी हरेश. पहिल्या बॉल वरती 2 रन आपण पाहिला. दुसऱ्या बॉल वरती डॉट चेंडूची सांगता आली आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली सचिन आणि रोशन. अगदी चांगला बॉल अगदी इथे लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक बॉल खाली होतोय. थोडासा पंबल होतोय आणि इथे मात्र अगदी पाहिलं तर सिंगल रन्स होती परंतु चांगलं 2 रन्स आला या बॉल वरती. थोडस क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 4 या अंकावरती 3 षटकांचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगलं दमदार आयोजन रामा 11 पोखरवाडी आयोजित जय सोंडाई माता चषक 2026 पर्व पहिले आहे आणि या पर्व पहिल्यामधील अगदी आजचा तिसरा दिवस पाहता पाहता आपण बघतोय. तिसऱ्या दिवसाची ही रात्र दुसरे फेरी त्याला पहिली मॅच अगदी पहिल्या दिवशी पाहिलं गेलं तर नानिवली टीमने अगदी टॉप 5 मध्ये प्रवेश केला आणि कालच्या दिवसामध्ये कांड्रोली टीमने टॉप 5 मध्ये प्रवेश केला. आपण पाहिलं तर एक्स्ट्राचा एक इलॉट्स देखील खेळवला जाते. एक्स्ट्राच्या मॅचेस खेळवल्या आणि त्यांच्यातील देखील 2 टीम अगदी क्वालिफाय साठी दाखल झालेत आणि त्यांची देखील मॅच होईल आणि त्यानंतर त्यामधून देखील एक टीम अगदी टॉप 5 मध्ये दाखल होईल. आपण पाहतोय या बॉल्स वरती अगदी अपील केली होती आणि डॉट बॉलची सांगता आली आहे. 5 बॉलचा खेळ समोर झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या अंकावरती आहे. आपण पाहिलं तर वरोसा टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारली आहे. अगदी पाहिलं तर सुरेश 11 पोसरी टीम या टीम समोर सुंदर फटका सजवलाय. अगदी क्षेत्ररक्षक मिडनचा बॉल खाली येतोय. इथे मात्र अगदी पकड करस तोपर्यंत या बॉल वरती सिंगल रन्स येते. एक षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होते. धावसंख्या अगदी पाहिली तर 6 या अंकावरती बॉल टू रन्स आपल्याला बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात वरोसे टीम कडून. अगदी मैदानामध्ये शांतता पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गाची गर्दी देखील कमी झाली आहे परंतु अगदी उद्याचा दिवस अंतिम आणि अंतिम दिवसामध्ये अगदी प्रेक्षक वगैरे देखील असेल मोठ्या संख्येने आणि आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्गासाठी लकी ड्रॉ आहेस आणि लकी ड्रॉ साठी जर कूलर प्रेक्षक वर्गासाठी लकी ड्रॉ साठी कूलर असेल. प्रत्येक लकी ड्रॉ 2 लकी ड्रॉ असतील आणि कूलर देण्यात येईल लकी ड्रॉ साठी. जो ज्या प्रेक्षक वर्गाचा नशीब असेल मात्र त्याला कूलर देण्यात येईल. आपण पाहतोय एक षटक संपले 6 धावा धाव फलकावरती आणि आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती प्रशांत गोलंदाजी करण्यासाठी ते मात्र सज्ज होतोय. गोलंदाज मार्क वरती सुरेश 11 पोसरी टीम पहिला बॉल प्रशांत गोलंदाज मार्गस्थ करत असताना फुलटॉस बॉल इथं होता. इथे मात्र काय घडताय धोक्याची घंटा होणार का. अगदी फेकी चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर सिंगल रन्स या बॉलवरती आपण पाहू शकाल. पहिल्या बॉल वरती विकेट इथे मात्र धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळाली असती मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्पीडअप ठेवायचंय पण 15 मिनिटं आपण कंपल्सरी लावायची आहेत. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक संपले पाहिजेत नाहीतर पेनालाइज जरूर करू शकता तुम्ही. कारण की वेळेचं बंधन हे अगदी प्रत्येक खेळाडूला समजलं पाहिजे. वेळ ही वेळेला महत्व दिलं पाहिजे. वेळ अगदी आपण पाहू शकाल कोणत्याही अगदी गोष्टीला वेळ निघून गेल्यानंतर महत्व नसतं आणि अगदी पाहिलं तर टेनिस क्रिकेट अगदी मोठ्या पटलावरती जाऊन पोचलंय.
अगदी व्यावसायिक क्रिकेट देखील अगदी पाहिलं तर टेनिस क्रिकेट आपण पाहिलं तर ISPL सारखी शृंखला देखील आपण पाहू शकाल. आपण पाहतो आणि या बॉल्स वरती लेग पास स्वरूपामध्ये 4 धावा येत आहेत. 4 धावेच्या सहाय्याने धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते ती मात्र 11 या अंकावरती. च्या दोन टीम मध्ये अगदी लढत पाहायला मिळते. वेगवान गोलंदाज इथे देखील फुल टॉस बॉल एफर्ट दिले जातात यष्टीरक्षकाने इथे, परंतु अगदी कॅच पकडण्याची प्रयत्न जरूर केला होता अगदी, परंतु थोडंसं अगदी कमी पाहायला मिळाला आणि झेल इथे मात्र जमिनीला दान झाला. या बॉलवरती सिंगल रन आपण पाहतोय. सिंगल रनच्या बरोबरीने धावसंख्या 14 या अंकावरती पुढे सरकली जाते. फटका फसला होता, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला होता, परंतु यष्टीरक्षकने ड्राईव्ह केली होती तिथे आणि परंतु झेल जमिनीला झाला. सिंगल रन आली या बॉल्स वरती. राटाम अगदी पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो आहे रोशन. रोशन सचिन ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झाली आहे. दुसरा षटक प्रगती पथावरती प्रशांत गोलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, चकवा देतोय, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे येतोय प्रशांतच्या गोलंदाजीवरती चौकार. थँक्यू डीजे. 4 धावा आल्या. इथे मात्र मोठा फटका करणे, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झाला, यष्टीरक्षक बॉल खाली आलाय आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट रोशन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आपण पाहतो आहे विष्णू वाघमारे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी वरस टीम कडून अगदी शेवटच्या बॉलवरती फलंदाज आपण पाहिलं तर रोशन माघारी आलाय. अंतिम बॉल होता आणि त्या बॉलवरती विकेट या प्रशांत गोलंदाजाने घेतली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अविनाश अनिश आवाटे गोलंदाज मार्गवरती मार्गस्थ. अंतिम षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. अगदी सेकंड राऊंडचे अगदी पहिली मॅच आणि अंतिम षटक आणि पहिल्या बॉलवरती 2 रन्स आलेत आणि या षटकामध्ये अगदी धावा जमवणं गरजेचे आहे. अगदी पाहिलं तर अंतिम षटकामध्ये धावा येतील. टार्गेट सेट करणारा फटका स्लॉट अगदी पाहिला तर समोरच्या दिशेने आणि बॉल खाली क्षेत्ररक्षक आला. इथे मात्र चुकी केली जाते. फेकी चांगली आली होती, बॉलला जज केलं नाही यष्टीरक्षकाने आणि तिथे मात्र 2 रन्स अगदी कंप्लीट केले जात आहेत. बॉल पकडायचा होता आणि अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करायचा होत्या, परंतु तिथे मात्र
आपण पाहिला जज केला नाही यष्टीरक्षकाने चुकी केली आणि तोपर्यंत 2 रन्स अगदी कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 22. 1 विकेट लॉस ऑफ आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2.2 असं आपण पाहतोय. हो सुरेख गोलंदाजी अगदी खोलवर टप्प्यावरची आहे. परंतु इथे मात्र फलंदाजचा बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. प्रवीण पवार नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. राईट हँडेड बॅट्समन गोलंदाज मार्कवरती आपण पाहिलं तर अनिश आवाटे चांगली गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. अगदी अंतिम षटक आणि इथे मात्र फलंदाजांवरती आक्रमण करण्यापासून थांबवलं गेलंय. अगदी चांगली पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. 4 बॉलचा इथे मात्र खेळ समाप्त झाले. अगदी 5 धावा याच्या गोलंदाजीवरती आल्या. 2 बॉल अगदी अंतिम बॉल बाकी आहेत आणि एक विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं. गोलंदाज मार्कवरती चांगली गोलंदाजी. 2 बॉल अगदी शिल्लक आहेत गोलंदाजीवरती. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी उसळी घेणारा बॉल्स आणि इथे मात्र बॅटिंग टीमकडून रिव्ह्यू घेतला जातोय. वर्ल्ड टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. अगदी तिसऱ्या पंचांची भूमिका आणि अगदी योग्य तो निर्णय इथे मात्र दिला जाईल. अगदी वाईडसाठी अपील केलं जातोय. अगदी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अगदी चेक केला जाईल आणि आपण पाहिलं तर वाईड बॉल येतोय. अगदी एक एक्स्ट्राची रन्स बॅटरच्या डोक्यावरून बॉल अगदी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि एक सिंगल रन्स वाईड स्वरूपामध्ये अगदी पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 24 या अंकावरती. तिसऱ्या पंचांची भूमिका आपण पाहिली तर वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून इथे मात्र चेक केलं जातं आणि इथे काय घडलंय धोक्याची घंटा. फलंदाज बाद होते धाव स्वरूपामध्ये. बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळेल. रनआउट. ते मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर अगदी पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी उमेश हा बॅटर आपण पाहतोय. उमेश पवार. उमेश पवारची पॉवर या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? अगदी चांगलं दमदार आयोजन आपण पाहतोय. इथे मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल आपण पाहिला तर ब्लॉक खोलवरचा बॉल पाहायला मिळाला. सिंगल रन जरूर आली आहे. इथे मात्र चुकीची फेकी ओव्हर थ्रो केला जातो आहे. कोणताही बॅकअप नव्हता तिथे मात्र आणि त्या बॉल्सवरती इथे मात्र
विकेट देखील आली आहे आणि धावा आलीत या बॉल्स वरती. अंपायर धावा कळवायच्या आहेत. 3 रन्स अगदी 3 रन्स या बॉलवरती आपण पाहतोय आणि विकेटची इथे मात्र पडझड पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवरती आणि 3 रनच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 27 या अंकावरती. येणारे 18 बॉल्स आणि 28 धावेंची आवश्यकता आव्हान ठेवलंय ते मात्र सुरेश 11 पोसरी टीम समोर. स्पीडअप करायचं प्लीज मित्रांनो. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहतोय अगदी नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण नेक्स्ट मॅच कोणाची आहे? नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय हरिग्राम टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय तर लढत करण्यासाठी असेल तर उल्मन टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमचा कॅप्टन यायचे. एक इनिंग संपली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत त्वरित यायचं टॉस का बॉस मध्ये. आपण पाहतोय 3 षटकांची मॅच अगदी रंगतीये आणि 18 बॉल्स मध्ये आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळ करत असताना 18 बॉल मध्ये धावा चेस करायचे त्या मात्र सुरेश 11 पोसरी टीमला 28 धावा. 28 धावांचं एक आव्हान देखील आहे परंतु डिफेंड करायचे आपण पाहतोय ते मात्र आपण पाहतोय पहिलाच बॉल अगदी डॉट स्वरूपामध्ये आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली गोलंदाज मार्क वरती आपण पाहिलं तर सचिन जाधव गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रशांत आवाटे आणि त्याचबरोबर समीर सिंगवा ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाली आहे. अगदी 18 बॉल्स 28चं समीकरण. पहिला बॉल डॉट आले 17-28 असं समीकरण. पहिले गोलंदाज मार्कवरती सचिन जाधव गोलंदाज मार्कवरती इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील केली परंतु लेग बॅच स्वरूपामध्ये इथे मात्र श्रीगणेश जरूर झालाय. सिंगल रन्स येते या बॉलवरती. आता पाहिलं तर मात्र 16 बॉल आणि 27चं समीकरण. अगदी पाहतोय मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक P1चं षटक
38 सर्कलमध्ये अगदी क्षेत्ररक्षकांना बंदिस्त करून ठेवलेलं असतं 6 बॉलसाठी. अगदी मैदान ओपन असतं, खुळं करून ठेवलेलं असतं फलंदाजांना, परंतु गोलंदाज तेवढ्या ताकदीचा पाहायला मिळतो. इथे आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न केला, काय घडतंय, अगदी थ्रो धीम्या गतीचा पाहायला मिळाला तिथे आणि सिंगल रन्स अगदी कंप्लीट केली गेली आहे. एक लेग बाय स्वरूपामध्ये आपण पाहिले तर एक सिंगल रन्स धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 2 या अंकावरती. 2 धावा धाव फलकावरती डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अगदी आडव्या बॅटने खेळ प्रयत्न घुटना टेक आणि तमाशात एक असा शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, तिथे मात्र मिस झाला. देखील अगदी पाहिलं तर लेग बाय स्वरूपामध्ये ही आलेली तिसरी धाव अगदी आपण पाहू शकाल. 3 धावा धावफलकावरती लेग बाय स्वरूपामध्ये आल्यात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. सचिन जाधव गोलंदाजी करत असताना पहिला बॉल अगदी डॉट आलाय आणि 4 बॉल देखील डॉट आलेत, परंतु लेग बाय स्वरूपामध्ये अगदी धावा चोरण्याचा प्रयत्न या फलंदाजांनी केलाय. 28 धावांचा टार्गेट सेट केला यांच्या समोर. हा बॉल अगदी फटका सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिस झालाय. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडूची सांगता आली आणि इथे मात्र धावसंख्या स्थिरावली जाते, ती मात्र 3 या अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन जाधव अगदी वर्चस्व करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना. डाव्या हाताचा गोलंदाज आपण पाहतोय आपल्या टीमसाठी लढतोय, अगदी डिफेंड करण्यासाठी सज्ज झालाय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 28 धावा डिफेंड करायचे आहेत, त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीची लेंथ लाईन अगदी प्रॉपर पाहायला मिळते. फटका अगदी बॉल निघून चाललाय गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. या इनिंग मधला पहिला चौकार. अगदी आजच्या या मॅचेस साठी अगदी विलंब झालाय खूप आणि अगदी आपण पाहिलं तर 3 दिवसामध्ये 4 वाजता अगदी ऑल मॅचेस अगदी संपल्या होत्या, परंतु आज आपण पाहतोय तर टायमिंग चा विचार केला ना तर अगदी 3:30 वाजलेत आणि दुसरा राऊंडच अगदी आपण या मैदानामध्ये आपण पाहतोय चालू आहे. अगदी स्पीडअप करायचंय मित्रांनो. उद्या मेगा फायनलचा दिवस असेल, अगदी पाहिलं तर प्रेक्षक वर्ग देखील असेल आणि मान्यवरांची गर्दी देखील या मंचावरती असेल. अगदी अंतिम दिवस उद्याचा, आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय आणि एक एक्स्ट्राचा लॉट्स आपण या 4 दिवसामध्ये आपण खेळून घेतला. अगदी पाहिलं तर दुसरं षटक, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय आणि तिथे मात्र पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या पद्धतीने झेलला इथे मात्र पकडलं गेलाय, पकडलाय झेल आणि इथे मात्र संपुष्टात आलाय बॅटर समीर सिंगवाचा खेळ. जाऊया तोपर्यंत डीजेकडे.
निघतोय, फलंदाज बाद होतोय. पाहिलं तर मात्र राकेश आव्हाटे, सुरेश आव्हाटे. भावेश पवारची आठवण करून दिली. अगदी पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये अगदी पाहिलं तर अगदी छोट्या क्रिकेटपासून अगदी व्यावसायिक क्रिकेटपर्यंत हा खेळाडू पोहोचलाय आणि अगदी त्याचं गावाचं नाव अगदी उंचावरती ठेवून नेवलंय आणि असा हा भावेश पवार. परंतु आज त्याला मात्र पराभव स्वीकारावा लागला, ते मात्र रायगड टीम समोर. आणि या बॉल्सवरती 4 रन्स येत आहेत. चौकार आलाय, चौकाराच्या सायने अगदी पाहिलं तर धावसंख्या 11, डबल एक्का 11 या अंकावरती जाऊन पोहोचली. 28 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहिलं तर 1.3चा खेळ इथे मात्र संपलाय. म्हणजेच दुसऱ्या ओव्हरमधील 3 बॉल संपलेत, धावसंख्या 11 या अंकावरती. इथे मात्र थोडेसे क्षेत्ररक्षक बंबल झाले आणि त्या बॉलवरती 4 रन्स अगदी आपण पाहिल्या. आडव्या बॅटने ऑन साइडला फटका खेचला. क्षेत्ररक्षक जरूर आलाय बॉल खाली आणि इथे मात्र सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगल रन्स येते. धावसंख्या पाहिली तर 12 या अंकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 या षटकातील बॉल अगदी शिल्लक आहेत. इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता फाईन क्षेत्रामध्ये, परंतु बीट केलाय अगदी फलंदाजाला. बॉल आणि या बॅटचा इथे मात्र संपर्क कोणताही पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलची सांगता आली अगदी धावसंख्या स्थिरावली आहे. अंतिम बॉल आहे इथे अगदी सुरुवात करावी लागेल फटकेबाजी करण्यासाठी. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. अगदी शांतता पाहायला मिळते या मैदानामध्ये. त्याच प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र बॅटची इथे मात्र पाहतोय 6 बॉल आणि 16चं समीकरण. 6 बॉल 16. गोलंदाज मार्ग वरती अगदी मार्गस्थ होते गोलंदाजी करण्यासाठी. रोशन रोशन वाघमारे अगदी 6 बॉल मध्ये 16 रन डिफेंड करायचे आहेत. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती वामन शीद. पहिलाच बॉल गली रिजन मध्ये अगदी लॉफ्ट केलाय आणि या बॉल्स वरती आपण पाहिलं तर फलंदाज इथे मात्र रनआउट स्वरूपामध्ये बाद झालाय. अगदी पाहिलं तर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय वरोसे टीम, पोसरी टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलमध्ये अगदी धावबाद झालाय आणि 5 बॉल 16चं समीकरण. इथे मात्र चौकार षटकार खेचावे लागतील.
नेक्स्ट बॉल आपण पाहतोय रोशन गोलंदाजीवरती चांगला बॉल लॉफ्ट केलाय. इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये अगदी बॉल ट्रॅव्हल झालाय आणि या बॉल्स वरती अगदी काय घडतंय आणि 2 रन्स येत आहेत. आपण पाहतो दुहेरीमध्ये धावसंख्या कन्वर्ट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 14 या अंकावरती आहे. 4 बॉल आणि 14 4 मध्ये 14 2 मोठे फटके अगदी 2 मोठ्या फटकांची गरज आहे. येतील का बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. अनंता आणि हा बॉल अगदी आपण पाहिले तर अतिरिक्त रन्स येते वाईट स्वरूपामध्ये. इथे मात्र पनिशमेंट केली जाते. सिंगल रन्स येते आणि धावसंख्या 15 या अंकावरती. 4 बॉल 13चं समीकरण 2 मोठे फटके या मॅच मध्ये काही सांगून जातील परंतु येणं गरजेचे आहे. अनंता शीद फलंदाजी करतोय स्ट्राईक एंड वरती. आपण पाहतोय नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने जरूर खेचलाय. बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली. चुकी केली जाते या बॉल वरती. आपण पाहिलं तर झेल सोडलाय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक बंबल होताना पाहायला मिळत आहेत आणि एक रन जरूर आली. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला होता परंतु इथे मात्र फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालाय आणि बॅक टू द पवेलियन येतोय. 3-12चं समीकरण आपण पाहतोय. 3 बॉल्स मध्ये 12 रन विजयासाठी आपण पाहतोय. पोसरी टीम साठी अनंत शीत बॅटिंग करतोय. अगदी या बॉल्स वरती षटकार आला तर मॅच ऑन राहील परंतु पाहिलं तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला. इथे मात्र डॉट बॉलची सांगता आली आहे आणि आता मात्र 2 बॉल आणि 2 बॉल्स 12 2 मोठे फटके. या बॉलवरती 6 आला तर अगदी पाहिलं तर मॅच मध्ये मजा येईल कारण की षटकार आला तर गोलंदाज देखील दडपणाखाली पाहायला मिळेल. परंतु काय घडेल चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते आणि चांगला इथे मात्र बॉल परंतु पंच इथे मात्र पनिशमेंट करतात. अगदी पाहिलं तर उजव्या स्टिकच्या बाहेर बॉल अतिरिक्त रन्स येते वाईट स्वरूपामध्ये सिंगल आणि ही चुकी कुठेतरी थांबवावी लागेल. पाहिलं तर एक्स्ट्राची रन्स पाहायला मिळाली. मोबदला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 बॉल मध्ये 11ची सरासरी आपण पाहतोय. हा फटका येणं गरजेचं आहे मोठा. अगदी पाहिलं तर हा बॉल देखील पुन्हा एकदा एक्स्ट्राची रन्स पाहतोय वाईट स्वरूपामध्ये. आता मात्र मॅच आपण पाहतोय 2 बॉल 10 रन्स, एक चौकार आणि एक षटकार अशी मॅच पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी जरूर केली होती. इथे मात्र अगदी लेंथ लाईन कुठेतरी भरकडली जाते आणि गोलंदाज अगदी पाहिलं तर रोशन वाघमारेने 2 वाईड बॉल फेकलेत. 2-10चं समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. अनंत बॅटिंग करत असताना चांगला बॉल लॉफ्ट केला ऑफ साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि सिंगल रन्स आले या बॉल वरती. अगदी सिंगल वरती थांबवलं जातंय. 1 बॉल 9 ची गरज आहे. एखादा चुकीचा बॉल जर फेकला आणि त्यावरती आक्रमण जर आलं तर मॅच मध्ये मजा येईल परंतु अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज रोशन वाघमारे परंतु अगदी नशीब असेल तर सांगू शकत नाहीये कारण की नशिबावरती देखील आपण पाहू शकाल. 99% आपण पाहिलं तर गेम आपण संघर्षावरती सोडतो परंतु एखादा टक्का जर नशीब असेल तर काही घडू शकतं. चमकायचं असेल तर नशिबाची साथ देखील मिळते परंतु काय घडेल क्रिकेट आहे. 1% नशीब आणि 99% मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला एफर्ट्स कष्ट करावे लागतात आणि संघर्ष करावा लागतो. लास्ट बॉल इथे मात्र वाईड बॉल येतो आहे. अगदी मी म्हटलं होतं 1% अगदी नशीब असतं. वाईड बॉल आलाय आणि 1 बॉल मध्ये 8 धावेची गरज आहे. एखादा नो बॉल आणि
त्या बॉलवरती एखादी जर रन्स आली तरी एक बॉल 6चं समीकरण पाहू शकतो आपण. काय घडेल, अगदी शेवटचा बॉल आहे, लॉफ्ट केलाय बॉलला बराच काळ हवेमध्ये परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. संधी निर्माण झाली होती विकेट घेण्याची, झेल सोडला जातोय परंतु मॅच अगदी विजयी झाली आहे. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमचे कौतुक.